तीच भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही नवीन रेसिपी बघा भेंडीची भाजीची. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथं मी 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे. भेंडी धुवून स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची आणि अशी बघा कट करून घेतलेली आहे. आपण भाजीला जशी कट करतो ना तशीच कट करून घ्यायची एकसारखी अशी मस्त. 1/2 किलो भेंडी आहे. इथं मी एक वाटी घेतलेली आहे. या वाटीमध्ये आपल्याला 2 ते 2.5 चमचे ना पोहे खायच्या चमच्याने बेसन पीठ घ्यायचं. हे बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे. बघा आपल्याला भेंडीला जेवढं लागणार आहे ना तेवढंच बेसन पीठ इथं आपल्याला घ्यायचं आहे. टाकूया तिखट मिरची पावडर टाकायची थोडीशी, 1/2 चमचा. थोडीशी हळद, मीठ टाकूया थोडंसं त्याच्यामध्येच. आणि बेसन पीठ घेतलं आहे ना आपण, त्यासाठी आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये ओवा हातावरती चोळून टाकायचं आहे. थोडाच घेतला आहे मी ओवा. जेवढं बेसन आहे ना तेवढंच सगळं साहित्य टाकायचं. सर्व एकत्र छान मिक्स करून घेऊया कोरडंच, म्हणजे छान मिक्स होतं सर्व. हे मिक्स करून घेतलं, मीठ वगैरे टाकून सर्व छान मिक्स करून घ्यायचं. आता टाकूया पाणी. सुरुवातीला जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसं पाणी टाकून आपण हे मिश्रण थोडंसं मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून असं हे मिश्रण मी बनवून घेतलेलं आहे. हे मिश्रण आता आपल्याला ह्या भेंडीमध्ये टाकायचं. बरोबर असं मिश्रण झालं पाहिजे, जेणेकरून आहे ना भेंडीला लागलं जातं वरून छान असं. लय पातळ पण करायचं नाही. छान मिक्स करून घेऊया. आता हे सर्व आपण भेंडी कट केली ना तर सर्व फोडींना हे मिश्रण लागलं पाहिजे. असं छान मिक्स करून घ्यायचं. 1/2 किलो भेंडीसाठी जेवढं बेसन लागायचं आहे ना तेवढंच मी इथं घेतलेलं आहे. आपण पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमच्याने 2 ते 2.5 चमचे बेसन पीठ घ्यायचं. छान बघा सर्व भेंडीला लागलेलं आहे. आता इथं मी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये टाकूया तेल. तेल छान गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ही चमच्याने किंवा हाताने कसंही टाका, पण छान असं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. भेंडी आता फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. एक एक टाकायचं. जरी असं चिकटलं ना ते एकमेकाला तरी पण ते वेगळं होतं नंतर तळल्यानंतर. मस्त असं मिडियम गॅसवरती भेंडी आपण फ्राय करून घेऊया. 1 मिनिटभर छान असं भाजलं ना मग असं काटे चमचे वगैरे घ्यायचा आणि मस्त उलटून पलटून छान भेंडी ही जास्त कुरकुरीत पण करायची नाही, आपल्याला भाजी करायची आहे ना. मस्त असं फ्राय करून झालेली आहे. ताटलीमध्ये काढून घेऊया. भेंडी थोडीशी मऊ पण राहिली पाहिजे असं फ्राय करून घ्यायचं. बघा भेंडी सर्व आपली इथं फ्राय करून झालेली आहे. किती मस्त वाटते ना. अशी पण खायला गरम गरम खूप छान लागेल. फक्त त्यात थोडीशी चिरून कोथिंबीर टाकायची आणि अशी भेंडी फ्राय करून खायची. सर्व भेंडी इथं आपली फ्राय करून झालेली आहे. गॅसवरती पुन्हा मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये टाकूया तेल 2 चमचे. जिरी टाकलेली आहे. कांदा बारीक चिरून घ्यायचा कांदा, म्हणजे मस्त आपली ही ग्रेव्ही तयार होणार आहे. कांदा भाजतोय तोपर्यंत टाकूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. आता हे कांद्याबरोबर आलं लसूण पेस्ट पण व्यवस्थित भाजून घेऊया. आलं लसूण पेस्टचा कच्चापणा गेला पाहिजे आणि कांदा पण छान आपला भाजला जाईल तोपर्यंत. कांदा भाजलेला आहे. आपण तिखट मिरची पावडर मगाशी भेंडी फ्राय करताना टाकलेली आहे. आता मी इथं टाकते 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, हिरवी मिरची 3 ते 4 कट करून घ्यायची. तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं. 1 टोमॅटो मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे, तोही टाकला. मस्त परतून घेऊया. टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर आहे ना थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे काय होतं टोमॅटो पटकन भाजलं जातं. मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, टोमॅटो बारीक केलेलं. टाकूया थोडंसं मीठ, मिक्स करून घेऊ. आणि आता 1 मिनिटभर ह्याला झाकण ठेवून मस्त टोमॅटोची प्युरी पण भाजली जाईल आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. हे मसाले परतून झाले. आता टाकूया पाणी. अर्धा ग्लास मी इथं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 1.5 वाटी. याला आता झाकण ठेवून एक उकळी आणून घ्यायची. झाकण ठेवून उकळी आलेली आहे.
भाजीला. मस्त इथं आपली भाजीची ग्रेव्ही तयार झालेली आहे. उकळी आल्यानंतरच आपण फ्राय करून घेतलेली भेंडी टाकायची. थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून भाजी व्यवस्थित शिजवून घेऊया. बघा 2-3 मिनटानंतर मस्त इथं आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. आपण हॉटेलमध्ये जशी भाजी खातो ना तशीच भाजी ही लागणार आहे. एकदम टेस्टी भाजी आपली तयार झालेली आहे. आता थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घेऊ आणि टाकूया अर्धा चमचा गरम मसाला. नंतर टाकायचा गरम मसाला भाजी शिजल्यानंतर. बघा अर्धा चमचा गरम मसाला टाकला. कसुरी मेथी पण टाकायची भाजीला. थोडीशी हातावरती घ्यायची आणि चोळून टाकायची बारीक करून. कसुरी मेथी टाकून थोडंसं मिक्स करून घेऊ. आता हे मस्त भाजीचा सुगंध सुटलेला आहे. पटकन घेऊन गरम गरम भाकरीसोबत भातासोबत खावीशी वाटते अशी भाजी. बघा मिक्स करून घेतलं. टाकूया कोथिंबीर. चिरून ठेवलेली होती मी. कोथिंबीर टाकून थोडंसं मिक्स करून घेऊ. आता हे तुम्ही ना ही भाजी एकदा बनवली ना तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा अशीच भेंडीची भाजी बनवणार. इतकी मस्त टेस्टी भाजी लागते ही खायला. मिक्स करून घेऊ. आता कोथिंबीर वगैरे टाकून आहे ना परत 1 मिनिटभर झाकण ठेवायचं. बारीक गॅस केलेला आहे मी इथं. 1 मिनिटानंतर एकदम मस्त चटपटीत आपली भेंडीची भाजी इथं तयार झालेली आहे. पावसाळ्यामध्ये आहे ना भूक पण आपल्याला जास्त लागते. तर अशी गरम गरम भेंडीची भाजी एकदा करून तर बघा. तुम्ही आठवड्यातून 1-2 वेळा नक्कीच बनवणार. मस्त भेंडीची भाजी इथं आपली तयार झालेली आहे. भेंडीची भाजी आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. छान मी तुम्हाला एकदम नवीन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर आज ही भेंडीची भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला. आणि अशी ही भेंडीची भाजी एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही बनवलेली भेंडीची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.